भाकरी कोणी खात नाही, चपातीच खातात. पण आपल्या इकडे किंवा महाराष्ट्रामध्ये तरी गहू खात नव्हते कधीच. आधी गहू आपल्याकडे पिकत नाही. आपल्याकडे ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ हे पिकतं. तर आता समजा मला डायबिटीज झाले तर मी काय काय असे नेसेसरी स्टेप्स घेतले पाहिजे? तर मोस्टली आपल्याकडे हॅबिट असते की सकाळी उठल्यावर चहा पिणं. त्याच्यानंतर ब्रेकफास्ट मध्ये युजली काय असतं, पोहा असतं, उपमा असतो किंवा इडली असते. सो ह्या सगळ्या आहारामध्ये तुम्ही बघा प्रोटीन्स कुठे आहे. तर हे सगळे जवळजवळ 80-90% तुम्ही कार्बोहायड्रेट्स खाणार, तर मग तर आजार होणार. आणि ते पण आपण बर्न नाही करत, पण ते खाल्ल्यावर लगेच पळायला जात नाही ना. बॉडीला स्टोअर करून ठेवावं लागतं, त्याला पचवावं लागतं. ते पचवता परत आपण त्याच गोष्टी खातो. त्याला 3-4 तास नाही होतं, परत काहीतरी खातो. तर ह्या सगळ्या गोष्टी सारखी प्रोसेस चालू असते. खूप जणांना ह्याचा पण प्रश्न आहे की सप्लिमेंट्स घ्यायला पाहिजेत की नाही घ्यायला पाहिजेत. सप्लिमेंट ते गोळ्या, राईट? सप्लिमेंट म्हणजे विटामिन्स, मिनरल्स, विटामिन डी, B12, आयर्न हे जे काय असतं त्याला सप्लिमेंट्स म्हणतात. तर प्रत्येकालाच आजकाल डेफिशियन्सी आहे. विटामिन डी आजकाल म्हणजे अगदी ते पॅन्डेमिक सारखं आहे. सगळ्यांनाच विटामिन डी ची कमतरता आहे, कारण आपण डायरेक्ट उन्हामध्ये जात नाही. खूपच कमी झालेलं आहे ते. B12 ची कमतरता आहे, कारण बरेच जण व्हेजिटेरियन आहे. आयर्नची कमतरता महिलांना खूप असते, त्याच्यामुळे मग त्यांनाही वेगवेगळे आजार होत असतात. तर आता समजा मला डायबिटीज झाले तर मी काय काय असे नेसेसरी स्टेप्स घेतले पाहिजे? जसं तुम्ही आता म्हणले का कार्ब्स बंद करायला पाहिजे, तर याच्या व्यतिरिक्त अजून काय काय असं 5-10 थिंग्स आपण कन्सिडर केलं पाहिजे किंवा मला डायबिटीज झाले, मी हे डेली आपल्या आयुष्यात अंमललं पाहिजे किंवा डेली युसेज मध्ये आणलं पाहिजे, असे काय काय थिंग्स आहेत? बरं, सो आपण जसं आता डायबिटीज ना कधीच असा सडनली येत नाही. डायबिटीस आपल्या शरीरामध्ये यायला 8 ते 10 वर्ष लागतात. म्हणजे बॉडी एवढा वेळ देते. तुमचं मागचं 8 वर्षाचं डाएट कसं होतं, रोज रोज त्याच गोष्टी जेव्हा तुम्ही आम्ही सांगितलं, हा इन्सुलिन रेझिस्टन्स म्हणजे अगदीच पॅनक्रियाज आता फेडअप झालेला आहे इन्सुलिन प्रोड्यूस करून करून, आणि त्या रेझिस्टन्स स्टेजमध्ये जातात. तर हाला वेळ लागतो. मग मी तेच विचारणार तुम्हाला की तुमचं डाएट कसं आहे. पहिलं तर मी सकाळी उठल्यावर मोस्टली आपल्याकडे हॅबिट असते की सकाळी उठल्यावर चहा पिणं. बरोबर, राईट? नॉर्मल मी आणि सगळेजण ह्याला रिलेट करतील की हा आहार आपला इंडियन भारतीय पद्धतीचा असतो. सकाळी चहा, उठल्या चहा पिणं. त्याच्यानंतर ब्रेकफास्ट मध्ये युजली काय असतं, पोहा असतं, उपमा असतो किंवा इडली असते, काहीतरी साऊथ इंडियन असा ब्रेकफास्ट असतो. त्यानंतर जेवणामध्ये पोळी भाजी, वरण भात. रात्रीच्या जेवणामध्ये पण पोळी भाजी, वरण भात, आणि संध्याकाळी काहीतरी जर असेल काही स्नॅक्स, त्याच्यामध्ये पण चहा, बिस्किट. सो ह्या सगळ्या आहारामध्ये तुम्ही बघा प्रोटीन्स कुठे आहेत. खूपच कमी, थोडं फरक गेलं असेल तर हे सगळे जवळजवळ 80-90% तुम्ही कार्बोहायड्रेट्स खाणार, तर मग तर आजार होणार. आणि ते पण आपण बर्न नाही करत, पण ते खाल्ल्यावर लगेच पळायला जात नाही ना. बॉडीला स्टोअर करून ठेवावं लागतं, त्याला पचवावं लागतं. ते पचवता परत आपण त्याच गोष्टी खातो. परत ते त्याला 3-4 तास नाही होतं, परत काहीतरी खातो. तर ह्या सगळ्या गोष्टी सारखी प्रोसेस चालू असते. तर तुम्ही माझ्याकडे आलात तर मी हेच करणार की तुमचा हे आहार मी चेंज करणार. म्हणजे तुम्ही जर सुरुवातीला उठल्या जर असं काही गोष्टी खात असाल ज्याच्यामध्ये खूप हाय कार्बोहायड्रेट, ज्याच्याने शुगर स्पाइक होते, ते आपण कमी करणार. आणि प्रोटीन रिच, आम्ही युजली डायबिटीसच्या पेशंटला प्रोटीन रिच ब्रेकफास्ट देतो. सकाळी शुगर खूप जास्त वाढली नाही पाहिजे. सगळ्यांना असं वाटतं की नाही आपल्याला शुगरची तर गरज आहे, आपण थोडीफार शुगर तर रोज खायलाच पाहिजे. पण शुगर तुम्हाला माहिती आहे का, आपल्याला प्रत्येक आहारातून शुगर मिळत असते. सगळ्याच्यामध्ये म्हणजे कॅलरीज आपण त्याला काउंट करतो. तर काही असतात इन्स्टंट कॅलरीज असतात, म्हणजे साखर खाल्ली, भात खाल्ला तर ह्यातून इन्स्टंट कॅलरीज मिळतात. काही प्रोटीन्स मधनं पण कॅलरीज मिळत असतात, बरोबर, आणि फॅट्स मधनं पण कॅलरीज मिळत असतात. सगळ्यामधनं कॅलरी मिळतात, पण कॅलरी आपल्या ब्लड मध्ये रिलीज कशा होतात त्यावर सगळं डिपेंड करतं. खाल्ल्यानंतर ते पचणार कधी, आणि सगळं आपल्या ब्लडला कॅलरीज, आपल्या शरीराला कॅलरीज कधी मिळणार. सो आपल्या बॉडीची ऍक्च्युली अजून एक प्रोसेस अशी आहे की आपण आज खाल्लेलं आजच्या आजच ते वापरले जात असं नाहीये. त्या कॅलरी स्टोअर पण होतात. म्हणजे ही एक सर्व्हायवल प्रोसेस आहे की जर तुम्हाला 2 दिवस खायला नाही मिळालं तर आपली बॉडी ग्लायकोजन स्टोरेज म्हणून असते, लिव्हरमध्ये या गोष्टी स्टोअर करत असते. आणि आपल्या मसल्स मध्ये पण स्टोअर करत असते. म्हणजे हे कॅलरी स्टोअर करत असते. त्याला बाहेर जेव्हा आपल्याला गरज असते ना, जेव्हा आपण खात नाही तेव्हा जेव्हा गरज असतं न काढत असतं. तर असं नाही आपल्याला इन्स्टंट कॅलरीजची गरज आहे, अजिबात नाही असं. ठीक आहे, ज्यांची शुगर खूप लो झालेली असते, बॉडीची प्रोसेस जेव्हा होत नाही त्यांना ठीक आहे हायपोग्लायसिमियाचा ज्यांना त्रास असेल, पण हायपोग्लायसिमिया सुद्धा होतो ज्यांना
हे सतत शुगर किंवा साखर गोड पदार्थ खाण्याची खूपच सवय असते त्यांनाच ऍक्च्युली होतं ते. पण जेव्हा अशी इमर्जन्सी येते मी म्हणेन तेव्हा ठीक आहे, पण अदरवाईज तुम्ही ओव्हरऑलच तुमचं डाएट चेंज केलं ना, चांगले जसं म्हणलं प्रोटीन्स आणि हेल्दी फॅट्स, म्हणजे फॅट्स पण 2 प्रकारचे असतात. एक तर तळलेले पदार्थ असतात, ट्रान्स फॅट असतात, आणि एक असतात चांगले फॅट्स. चांगले फॅट्स म्हणजे तुपामध्ये असतं, नट्स सीड्स असतात, अशा गोष्टी. आणि मग सकाळी आपण डाळी असतात, ते स्प्राउट्स खाऊ शकतो, डाळींचे डोसे असतात ते खाऊ शकतो, नट्स सीड्स ऍड करू शकतो. आपल्या ब्रेकफास्ट मध्ये प्रोटीन असेल, म्हणजे मी म्हणेन प्रत्येक डाएटमध्ये थोडं थोडं प्रोटीन असलंच पाहिजे. लोकांना वाटतं मी डाळ खाल्ली एवढं, म्हणजे वाटीभर काहीतरी जर वरण घेतो किंवा डाळ खातो तर मला प्रोटीन्स मिळतात. अजिबात नाही. आपल्या बॉडीला जसं जवळजवळ 0.8 to 1 मिलीग्राम पर केजी बॉडी वेट एवढं प्रोटीन हवं असतं. म्हणजे कोणाचं 60 केजी वेट असेल तर अप्रॉक्सिमेटली 55 to 60 ग्राम प्रोटीन त्यांना तर मिळालंच पाहिजे. मग हे कुठून मिळणार? तर ह्याच्याकडे आपलं लक्ष दिलं पाहिजे की आपण काय काय गोष्टी अशा खाल्ल्या पाहिजेत. आणि प्रत्येकाच्या तेच आहे की एज नुसार किंवा त्यांच्या बॉडीनुसार वेगळे वेगळे ते प्रोटीन रिक्वायरमेंट असते. तर ह्या गोष्टीकडे तुम्ही लक्ष दिलं तर मग आपण त्याचे, म्हणून आपण म्हणतो की डायबिटीस आपण रिव्हर्स करू शकतो जर हे सगळे गोष्टी आपण फॉलो केल्या. त्यासोबत आम्ही जसं तर ह्यासोबत न्यूट्रिशनकडे तर लक्ष देऊ, म्हणजे डाएट चेंज करणार. त्यावेळेस जर खूप हाय शुगर असेल तर आम्ही इन्स्टेड ऑफ गिव्हिंग ॲलोपॅथी मेडिसिन किंवा दुसरं काही देण्यापेक्षा होमिओपॅथीमध्ये बरेच असे मेडिसिन्स असतात ज्याच्यामध्ये शुगर कंट्रोल करू शकतो, आणि ते लाईफ लॉंग घ्यायची गरज नसते. त्याच्यामुळे आम्ही मोस्टली पेशंटला त्याच होमिओपॅथिक मेडिसिनच रेकमेंड करतो. त्यासोबत आम्ही जे काही सप्लिमेंट्सची गरज असते, सप्लिमेंट्स खूप जणांना ह्याचा पण प्रश्न आहे की सप्लिमेंट्स घ्यायला पाहिजेत की नाही घ्यायला पाहिजेत. सप्लिमेंट ते गोळ्या, राईट? सप्लिमेंट्स म्हणजे विटामिन्स. अच्छा, विटामिन्स. हा, सप्लिमेंट म्हणजे विटामिन्स, मिनरल्स, विटामिन डी, B12, आयर्न, हे जे काय असतात त्याला सप्लिमेंट्स म्हणतात, न्यूट्रिशनल सप्लिमेंट्स. तर प्रत्येकालाच आजकाल डेफिशियन्सी आहे, प्रत्येकालाच. विटामिन डी आजकाल म्हणजे अगदी ते पॅन्डेमिक सारखं आहे, सगळ्यांनाच विटामिन डी ची कमतरता आहे. कारण आपण डायरेक्ट उन्हामध्ये जात नाही, खूपच कमी झालेलं आहे ते. B12 ची कमतरता आहे कारण बरेच जण व्हेजिटेरियन आहेत. आयर्नची कमतरता महिलांना खूप असते, त्याच्यामुळे मग त्यांनाही वेगळे काही आजार होत असतात. तसे जे काही मेजर न्यूट्रिएंट्स आहेत त्यांची डेफिशियन्सी असते, त्याच्यामुळे बॉडीचं फंक्शन पण डिस्टर्ब होतं. मग आम्ही ह्या पण गोष्टी आहेत की त्यांना मिळाल्या पाहिजेत थ्रू डाएट पण आणि सप्लिमेंट्स थ्रू पण. तर बरेच जणांचा हा पण प्रश्न असतो की मी जर डाएट व्यवस्थित करतो तर मला तुम्ही सप्लिमेंट्स का देता? तर आता कसं होतं बघा, आपल्याला भाज्या ज्या आपण खातो, म्हणजे आपल्याला असं वाटतं की जे काही भाज्यातून आपल्याला न्यूट्रिशन तर मिळायला पाहिजे, पण भाज्यांमध्ये न्यूट्रिशन कुठून मिळतं? जमिनीतून. जमीन आता किती वर्षांपासून त्याच जमिनी जेव्हा आपण पीक घ्यायला लागतो ना, त्या जमिनीतलं न्यूट्रिशन नाहीसं झालेलं आहे. त्यामुळे तो खूपच चांगल्या जरी तुम्ही सगळ्या भाज्या खाल्ल्या, सगळं केलं, तरी पण तुम्हाला डेफिशियन्सी होऊ शकते. मग त्याचा पर्याय आता तोच राहतो की तुम्हाला मग सप्लिमेंट्स घ्यावे लागतात. तर मग आम्ही सप्लिमेंट्स पण देतो, डाएट करेक्ट करतो, आणि त्यासोबत आमचं एक अजून एक होलिस्टिक वे की योगा, मेडिटेशन करणं. कारण स्ट्रेस, जसं आपण म्हणालो की स्ट्रेस पण एक फॅक्टर आहे आजार होण्याचा. मग त्या आजारासाठी आपण ह्याच सगळ्या वेनी तो ट्रीट करायचा प्रयत्न करतो, आणि त्या आजाराचा की म्हणजे तो आजार ठीक झाला पाहिजे, त्याला लाईफ लॉंग मेडिसिन्स नाही घ्यायला लागले पाहिजेत, असा आमचा मोस्टली अप्रोच असतो. तर डायबिटीसच नाही पण कुठल्याही आजारासाठी आमच्याकडे जर पेशंट आला तर आम्ही ह्याच वेनी त्याला ट्रीट करायचा प्रयत्न करतो. न्यूट्रिशन म्हणा किंवा डेली डाएट म्हणा, जसं चपाती भाजी, परत चहा बिस्किट, हे सर्व नॉर्मल डाएट आहे, तर हे रिप्लेस करून आपण काय काय ऍड केलं पाहिजे? सो बघा, आता चपाती खाणं खूपच म्हणजे नॉर्मलच झालं आता. सगळीकडे भाकरी कोणी खात नाही, चपातीच खातात. पण आपलं म्हणजे एकतर जे इंडियाचं कल्चर आहे, डाएट, फूड सगळीकडे वेगळे वेगळे आहेत, प्रत्येक स्टेटमध्ये ते डिफरंट आहे. ठीक आहे. तर आपल्या इकडे किंवा महाराष्ट्रामध्ये तरी गहू खात नव्हते कधीच आधी. गहू आपल्याकडे पिकत नाही, गव्हासाठी वेगळं एन्व्हायरमेंट लागतं. आपल्याकडे ज्वारी, बाजरी, नाचणी, तांदूळ हे पिकतं, आणि हे आपण नेहमी लक्षात घेतलं पाहिजे की आपल्याकडे जे पिकतं त्या गोष्टी आपण खाल्ल्या पाहिजेत. तर आपल्या आहारामध्ये ह्याच गोष्टी आपण इन्क्लूड केल्या पाहिजेत. आणि आताच्या स्टडीज, असे बरेच स्टडी चालू आहेत की डायबिटीज, आणि आता डायबिटीज कदाचित माहिती नसेल लोकांना, पण इंडियाला आता डायबिटीज कॅपिटल असं म्हणतात. डायबिटीज कॅपिटल म्हणजे मॅक्सिमम डायबिटीजचे पेशंट्स इंडियामध्ये आहेत. हो, बरोबर. सो जस्ट तुम्ही विचार करा किती खराब आपलं डाएट आहे.
सो आपल्याला असं आहे की मग त्या गोष्टी जो जिथे राहतो तसं आपण, कारण हवामानानुसार आपल्या लाईफस्टाईलनुसार तशा गोष्टी पिकत असतात आणि तशा आपण घ्यायला पाहिजेत. तर आपल्याकडे जसं मी सांगितलं की ते ज्वारी, नाचणी, बाजरी हे सगळं जे काही, मग आपल्या आहारामध्ये त्याच गोष्टी असल्या पाहिजेत. तुम्ही जर म्हणजे चपातीला रिप्लेस करून मला वाटतं ज्वारी, नाचणी, बाजरी अशा गोष्टी ऍड केल्या पाहिजेत आणि तेही तुम्ही वेगळ्या वेगळ्या हवामानानुसार तुम्ही चेंज करू शकता. त्यानंतर जर आपण प्रोटीन्सचं म्हणतो की आपण प्रोटीन, जर व्हेजिटेरियनच कोणी असेल तर मग, कारण नॉन व्हेजिटेरियन असतात त्यांना ऑप्शन्स आहेत, अंडी आहे, चिकन, मासे काही खाऊ शकतात ते. पण जे व्हेजिटेरियन आहेत ना त्यांना थोडेसे ऑप्शन्स असं वाटतात की आमच्यासाठी लिमिटेड आहेत. बरोबर. पण असं ऍक्च्युली नाही आहे. तुम्ही ऍथलीट बघाल ना तर मोस्टली आता विराट कोहली सगळ्यांना माहिती आहे, आता तो व्हीगन आहे, राईट? व्हीगन आहे. म्हणजे प्रोटीन्स हवे असतील आपल्याला तर आपण तेवढा रिसर्च करणार आणि खाणार. प्रोटीन अवेलेबल प्रोटीन्स व्हेजिटेरियन सोर्सेसच नाहीत म्हणून लोक हे एक्सक्यूज देत असतात, म्हणून आम्हाला भात खावा लागतो. पण असं नाही, वेगळ्या वेगळ्या डाळी आहेत, तुम्ही त्याचे डोसे बनवून घेऊ शकता. किंवा जेव्हाही आपण वरण बनवतो तर मॅक्सिमम ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे जास्तीत जास्त डाळी त्याच्यामध्ये मिक्स करून आपण खाल्ल्या पाहिजेत. नट्स आणि सीड्स हा पण एक चांगला सोर्स आहे प्रोटीनचा. पनीर आहे, सोयाबीन आहे, तर अशा गोष्टी डेफिनेटली ऍड केल्या पाहिजेत. आणि तूप म्हणजे हेल्दी फॅट्स हे आता कसं असतं की कुठल्या पण गोष्टी थोड्या जास्त प्रमाणात आपण युज करतो त्याचा सगळीकडेच त्याचा दुष्परिणाम होतो. तर प्रत्येकाचं एक मॉडरेशन असलं पाहिजे. सो मी कार्बोहायड्रेट खाऊच नका मी असं नाही म्हणत, त्याचं एक प्रमाण असलं पाहिजे, प्रोटीनचं एक प्रमाण असलं पाहिजे आणि फॅट्सचं एक प्रमाण. सो आपण ज्या ओव्हरऑल डाएटमध्ये जे आम्ही रेकमेंड करतो 30% कार्बोहायड्रेट रेकमेंड करतो, 50% प्रोटीन आणि 20% फॅट्स. सो ओव्हरऑल डाएटमध्ये ह्या गोष्टी असल्या पाहिजेत. तर तेच आहे की म्हणजे सगळ्यांनीच मी म्हणेन की साखर कमीत कमी खावी, गोड पदार्थ कमी करावे, भात म्हणजे गरजेपुरता कमीच खावा, जास्त नाही खायला पाहिजे. आणि त्याला रिप्लेस करून जसं सांगितलं ज्वारी, बाजरी, नाचणी खाऊ शकतात. प्रोटीन्सचे हे जे वेगवेगळे सोर्सेस आता मी सांगितले, नट, सीड्स ह्या गोष्टी ऍड करू शकतात. आणि हेल्दी फॅट्स तसे नट, सीड्स मध्ये पण फॅट्स असतातच, तर त्याच्या मार्फत आणि तूप आहे अशा गोष्टी ते घेऊ शकतात. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि मैद्याचे पदार्थ हे टोटली बंद करायला पाहिजेत. जर ज्यांना आजार असेल त्यांनी तर ह्या गोष्टी कम्प्लिटलीच, म्हणजे साखर, मैदा, आणि मी अजून खूप माझ्या व्हिडिओज मध्ये बोलत असते रिफाईंड ऑइल सगळं मैदा. जेवढं मैदा, कारण हे कसं आहे, मैदा म्हणजे रिफाईंड फ्लावर येतो. रिफाईंड ज्या पण गोष्टी रिफाईंड केलेल्या असतात त्यातलं ना न्यूट्रिशन सगळं काढलेलं असतं. ठीक आहे, मग ते न्यूट्रिशन लेस फूड खाण्यात काही अर्थ नाही ना, फक्त कॅलरीज मिळणार, फक्त साखर मिळणार त्यातली, त्यात बाकी काही न्यूट्रिशन असेल तर खाण्यात त्याचा काही अर्थ नाही राहत. बरोबर. तर म्हणून अशा गोष्टी आपण, आणि रिफाईंड ऑइल्स जसं मी म्हणते की म्हणजे बऱ्याच व्हिडिओमध्ये मी सांगत असते की एक असतं कोल्ड प्रेस्ड ऑइल, लाकडी घाण्याचं तेल असतं, आणि हे रिफाईंड ऑइल्स असतात. सो रिफाईंड ऑइल्स मध्ये पण त्याचं की त्यातलं बऱ्यापैकी ते न्यूट्रिशन गेले असतं, काही केमिकल्स ऍड केले असतात. त्याचा म्हणजे जे तुम्ही घाण्याचं तेल बघाल तर त्याला थोडा स्मेल असतो, ते थिक असतं, त्यामुळे त्यात केमिकल्स ऍड करून प्रोसेस करून तसं रिफाईंड बनवलेलं असतं. पण ते ऍक्च्युली थोडंसं घातक आहे. आपण त्या जागी जेवढं होईल तेवढं कोल्ड प्रेस्ड ऑइल, आणि वेगळे आपण 3-4 प्रकारचे ऑइल्स वापरू शकतो. म्हणजे जसं शेंगदाण्याचं झालं, मोहरीचं असतं, तर किंवा हे तर आपलं तूप तर आहे, असे वेगवेगळे असे ऑइल्स आपण वापरू शकतो जे आपल्या ऍक्च्युली म्हणजे शरीरासाठी चांगले आहेत. तर ह्या छोट्या छोट्या जरी चेंजेस केल्या ना तरी आपण बऱ्यापैकी आजारांना थोडंसं दूर ठेवू शकतो. तुम्ही जसं म्हणले 50% प्रोटीन हा भाग आपण आणला पाहिजे, तर ते प्रोटीन मध्ये व्हे प्रोटीन आपण ऍड केलं पाहिजे का? समजा जर इन केस जो तो वर्कआउट नाही करत तर मी ते झालं सप्लिमेंट्स, प्रोटीनचे सप्लिमेंट्स झाले ते जेवढं होईल आपण आहारातूनच घेतले गेले पाहिजेत. हे जे आपण प्रोटीन जे शेक्स असतात किंवा प्रोटीन पावडर्स असतात ह्या कोणासाठी फायदेदायक असतात? जे लोक वर्कआउट करतात. बरोबर. त्यांना जेवढं प्रोटीन हवं असतं तेवढं आहारातून जात नाही, म्हणून हे ऍडिशनल प्रोटीन ऍड केलेलं असतं. पण आपल्याला जे फक्त डेली ज्यांच्या काही ऍक्टिव्हिटीज नाहीत, मॉडरेट ऍक्टिव्हिटीज आहेत, त्यांना सप्लिमेंट्स म्हणजे प्रोटीन सप्लिमेंट घ्यायची गरज नाही. जेवढं डाएटमध्ये असतं तेवढं सफिशियंट असतं. आणि आम्ही ह्याच्यासाठी कस्टमाइज डाएट ऍक्च्युली देतो. ज्यांना आजार असतील ना त्यांच्या आहारामध्ये काय काय ऍड करायचं आहे, त्यांना जस्ट नॉर्मल हेल्दी
लाईफस्टाईलसाठी पण कुठला आहार जर फॉलो करायचा असेल, एक डाएट आम्ही सगळ्यांना नाही देऊ शकत, कारण प्रत्येकाचं वेट Life- वेगळं, सगळं बरोबर. वेगळं असतं. त्यामुळे एकच आहार, सायकल लाईफ सगळं एज, त्यांचं हाईट आहे, वेट आहे, यानुसार डाएट चेंज होत असतं. बरोबर. पण जे कोणी येतात त्यांना स्पेसिफिक एकतर आजार रिलेटेड असतं काही आमचं डाएट, आणि एक असतं जस्ट हेल्दी लाईफस्टाईलसाठी Healthy असतं. तर ह्या सगळ्या गोष्टी थोड्याशा पण वेगळ्या असतात आणि त्यानुसार आम्ही डाएट तसं देत असतो.